नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्वाध्याय 30.1 हा पाहणार आहोत. तर 30.1 मधील पहिलं उदाहरण आहे ब्रॅकेटमध्ये 2a अधिक 3b आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये आहे a वजा b. यांचा या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, गुणाकार करायचा आहे. पहा आता काय करावं लागत असतं गुणाकार करताना. या पहिल्या पदाने काय करायचं, ह्या दोन्ही पदाला मल्टिप्लाय करायचं आहे आणि ह्या दुसऱ्या पदाने नंतर या दोन्ही पदाला काय करायचं आहे, मल्टिप्लाय करायचं आहे. पहा आता लक्ष द्या, 2a ने काय करूया आपण या सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू a मायनस b आणि या ठिकाणी प्लस 3b ने या सेकंड ब्रॅकेटला काय करूया, मल्टिप्लाय करूया. पहा आता या ठिकाणी 2a ने याला मल्टिप्लाय करू, काय येईल रे, 2a स्क्वेअर. त्यानंतर 2a ने ह्या b ला मल्टिप्लाय करू, काय मायनस 2a. याच्यानंतर 3b ने ह्या a ला मल्टिप्लाय करू, 3ba येईल. 3ba येईल, आपण काय लिहूया, 3ab लिहूया. बरोबर, ठीक आहे. 3ab एबीसीडी प्रमाणे लिहूया, एबीसीडीच्या क्रमानुसार लिहूया. यानंतर 3b मल्टिप्लाय b मल्टिप्लाय b काय येईल, b स्क्वेअर येईल. बघा आता या ठिकाणी 3 याचा सहगुणक 3 आहे, याचा सहगुणक 1 आहे. मग 3 1 3, या ठिकाणी मायनस 3 आणि b स्क्वेअर. बरोबर आहे, 2a स्क्वेअर मायनस 2ab प्लस 3ab मायनस 3b स्क्वेअर. या ठिकाणी मायनस 2ab आणि 3ab यांची आपल्याला ऍडिशन करावी लागणार आहे. स्टेप पहा आता, या ठिकाणी काय येईल, 2a स्क्वेअर ऍज इट इज लिहूया. त्यानंतर मायनस 2ab प्लस 3ab याचा सहगुणक कोएफिशिएंट काय आहे, मायनस 2 आणि इथे किती आहे, प्लस 3. पहा मायनस प्लस जर सिंबॉल असतील तर काय होईल, या दोन संख्यांची काय करायची, वजाबाकी करायची. 3 मधून 2 गेले, खाली राहिला 1 आणि मोठ्या संख्येचा सिंबॉल द्यायचा 1. सहगुणक 1 राहील, म्हणजे या ठिकाणी फक्त काय राहील, प्लस ab राहील आणि मायनस 3b स्क्वेअर. ओके, हे आपलं फायनल आन्सर आलेलं आहे. म्हणून या ठिकाणी काय आहे, पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. 2a स्क्वेअर प्लस ab मायनस 3b स्क्वेअर हा पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. 2 नंबरचं उदाहरण पाहूया. a ची व्हॅल्यू दिलेली आहे 2, b ची व्हॅल्यू दिलेली आहे 1 आणि c ची व्हॅल्यू दिलेली आहे -2. आणि या ठिकाणी इक्वेशन खाली दिलेलं आहे 2 इन ब्रॅकेट a प्लस b मायनस c इज इक्वल टू काय, या ठिकाणी विचारलेलं आहे. आता आपण काय करूया, दिलेल्या व्हॅल्यू दिलेल्या समीकरणामध्ये इक्वेशन्स मध्ये आपण टाकायच्या आहेत. पहा 2a ची व्हॅल्यू किती दिलेली आहे, 2, b ची व्हॅल्यू किती दिलेली आहे, +1 आणि c ची व्हॅल्यू किती दिलेली आहे, -2. -2 ची व्हॅल्यू ऍज इट इज ब्रॅकेट मध्ये टाकायची आहे, -2 ची व्हॅल्यू मायनस, या ठिकाणी -2 ची व्हॅल्यू आपण ठेवलेली आहे. यानंतर पहा आता ब्रॅकेट मधील क्रिया अगोदर करून घेऊया. 2 + 1 किती झाले, 3 आणि मायनस, हे मायनस मल्टिप्लाय मायनस, ब्रॅकेट म्हणजे काय असतं, मल्टिप्लाय, मायनस मल्टिप्लाय मायनस काय होते, प्लस. बरोबर आहे, म्हणून या ठिकाणी काय येईल, +2. 2 3 जा 6, बेत्रिक 6 अधिक 2 किती आलं, हे 8 उत्तर आलेलं आहे. किती उत्तर आलेलं आहे, 8. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. समजलं सगळ्यांना. फक्त आपल्याला काय करायचे आहे, दिलेल्या किमती दिलेल्या इक्वेशन मध्ये टाकायच्या आहेत. ओके, या ठिकाणी पहा 3 नंबरचं उदाहरण काय आहे, x चा घन अधिक x वर्ग अधिक x मायनस सेकंड ब्रॅकेट मध्ये 4x चा घन अधिक 2x वजा 3 प्लस थर्ड ब्रॅकेट मध्ये 2x चा घन वजा x वर्ग अधिक 3x वजा 5. काय करायचं आहे, दिलेल्या सर्व टर्म्स आहेत, पद आहेत, त्या पदांना आपण काय काढूया, ब्रॅकेटच्या बाहेर काढूया. पहा आता या ठिकाणी काय येईल मग, x घन x चा वर्ग अधिक x वजा सिंबॉल आहे, वजा सिंबॉल मुळे काय होणार आहे, ब्रॅकेट मधील चिन्ह अपोजिट होणार आहे, ब्रॅकेट मधील चिन्ह बदलणार आहे. पहा आता वजा गुणिले अधिक काय होईल, वजा 4x चा घन वजा गुणिले अधिक काय होईल, वजा 2x वजा गुणिले वजा काय होईल,
अधिक 3. त्यानंतर 2x चा घन अधिक गुणिले वजा काय होईल, वजा x वर्ग अधिक 3x आणि वजा 5. काय केलेलं आहे, ब्रॅकेट मधील सर्व पद आपण काय केलेलं आहे, ब्रॅकेटच्या बाहेर काढलेले आहेत. आता सेम पॉवर असणारे पद जे आहेत ते आपल्याला जवळजवळ घ्यायचे आहेत. या ठिकाणी क्यूब असणारे, घन असणारे सर्व पद आपण एकत्रित घेऊया. या ठिकाणी आहे x घन वजा 4x चा घन, त्यानंतर अधिक 2x चा घन. हे 1 2 3 तीनही पद काय केलेले आहेत, आपण जवळजवळ घेतलेले आहेत, त्यांच्या चिन्हांसहित घेतलेले आहेत. ही गोष्ट महत्त्वाची आहे, चिन्ह घ्यायला विसरायचं नाही. आता क्यूब पॉवर असणारे आपण सगळे पद एकत्र घेतलेले आहेत. आता आपल्याला पॉवर 2 म्हणजे वर्ग असणारे पद एकत्र घ्यायचे आहेत. या ठिकाणी आहे पहा प्लस x चा वर्ग, त्यानंतर या ठिकाणी काय आहे मायनस x चा वर्ग. हे दोनच पद आहेत पॉवर 2 असणारे. त्यानंतर पॉवर 1 असणारे पद, x चा पॉवर या ठिकाणी काहीच नाही म्हणजे काय असतो, 1 असतो. पॉवर 1 असणारे पद घेऊया. या ठिकाणी आहे x, या ठिकाणी आहे वजा 2x, या ठिकाणी आहे अधिक 3x आणि राहिलेल्या ज्या शिल्लक संख्या ज्या आहेत त्या संख्या घेऊया आपण. या ठिकाणी किती राहिली, अधिक 3 आणि वजा 5. ठीक आहे, सेम पॉवरची आपण बेरीज वजाबाकी जी काय असेल ती क्रिया करूया. या ठिकाणी हा एक गट तयार होईल क्यूबचा, त्यानंतर स्क्वेअरचा हा गट तयार होईल, त्यानंतर ज्यांचा पॉवर 1 आहे अशांचा एक गट तयार होईल आणि हे नंबर्स राहिलेले. आता या ठिकाणच्या आपण सर्व क्रिया करून घेऊ. या ठिकाणी पहा याचा सहगुणक 1 आहे, हा याचा सहगुणक आहे 4, याचा सहगुणक आहे अधिक 2. काय येईल रे या ठिकाणी, बघा 4 मधून 1 याचा प्लस सिंबॉल आहे, मायनस आणि प्लस, प्लस आणि मायनस जर सिंबॉल असतील तर या ठिकाणी काय करायचं, तुम्हाला वजाबाकी करायची आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. 4 मधून 1 गेला, खाली राहिला 3. या ठिकाणी मायनस सिंबॉल दिला, प्लस 2. पाहता 3 मधून 2 गेला, खाली राहिला 1. 1 राहिला पण सिंबॉल काय असणार आहे, वजा 1. म्हणजे या ठिकाणी येईल मायनस x चा घन. या ठिकाणी काय होईल, प्लस मायनस सिंबॉल आहेत त्यामुळे हे दोन्ही पद काय होतील, कॅन्सल होतील, 0 होतील. 0 लिहिण्याची या ठिकाणी आवश्यकता नाही. या ठिकाणी काय आहे सहगुणक, हा x चा सहगुणक आहे 1. या ठिकाणी वजा 2 प्लस 1 आहे सहगुणक, वजा 2 आणि अधिक 3. पहा आता 2 आणि 1 प्लस मायनस असेल तर यांची वजाबाकी करायची आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. 2 मधून 1 गेला 1, वजा चिन्ह आणि हे अधिक 3. 3 मधून 1 गेला, खाली राहिले 2 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह प्लस 2 राहिले. म्हणजे या ठिकाणी वजा 1 चा घन, याच्यानंतर या ठिकाणी किती राहिले, 2 राहिले, प्लस 2x राहिले आणि अधिक 3 आणि वजा 5 यांची काय होईल, वजाबाकी. 5 मधून 3 गेले, खाली राहिले 2 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे 5 चं चिन्ह वजा 2. म्हणजे आपलं फायनल आन्सर्स काय आलेलं आहे, x घन अधिक 2x वजा 2. म्हणजे हा पर्याय क्रमांक पुस्तक मध्ये पहा, पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. पर्याय कोणता बरोबर आहे, पर्याय क्रमांक 2 आहे. ओके, या ठिकाणी पाहूया आपण 4 नंबरचं उदाहरण. एकदम सोपं उदाहरण आहे. काय करायचं आहे, 2 पदांचा या ठिकाणी काय करायचं आहे, द्विपदीचा गुणाकार करायचा आहे. या ठिकाणी पहा x अधिक 8 आणि x वजा 3. काय करायचं आहे, पहिल्या पदाने ह्या दुसऱ्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचंय आणि प्लस 8 ने या दुसऱ्या ब्रॅकेटला काय करायचं आहे, मल्टिप्लाय करायचं आहे. x लिहा, दुसरा ब्रॅकेट लिहा, प्लस 8 लिहा, दुसरा ब्रॅकेट लिहा. एवढं सोपं आहे. x गुणिले x काय होईल, x वर्ग. x गुणिले 3 काय होईल, वजा 3x. या ठिकाणी 8 गुणिले x काय होईल, 8x आणि 8 त्रिक 24. आता काय होईल, x वर्ग ऍज इट इज लिहूया आपण. त्यानंतर यांची आपण बेरीज करूया. मायनस प्लस सिंबॉल असेल तर 8 आणि 3. पहा आता -3 + 8
काय करायचंय, 8 आणि 3, 8 मधून 3 गेले, खाली राहिले 5, मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे +5 येईल. या ठिकाणी +5 मोठ्या संख्येचं सिम्बॉल आणि या ठिकाणी +5x राहिले आणि हे -24 म्हणजे x² + 5x - 24 हे आपलं फायनल आन्सर आलेलं आहे आणि हा आहे पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. ओके, म्हणजे या ठिकाणी काय आहे तुमचा पर्याय 1 आहे. बरोबर. दिलेल्या इक्वेशनच्या पद्धतीने आपण काय करूया, किमती ठेवूया. काय आहे 2x + 3y - 2z. मग या ठिकाणी x ची व्हॅल्यू किती दिलेली आहे 8.5, 2 आणि 8.5. ठीक आहे. याच्यानंतर +3 y ची किंमत काय दिलेली आहे 4.5. मग या ठिकाणी किंमत ठेवूया 4.5. त्यानंतर -2 आणि z ची किती व्हॅल्यू आहे 1.5. बघा या ठिकाणी आपण गुणाकार करूया. 2×5 = 10, 0 दशांश चिन्ह एका अंकानंतर, हातचाला 1, 8 × 2 = 16 आणि 1 17, 17.0 येईल इथं. त्यानंतर 3चा आणि 5चा गुणाकार करा, 5 × 3 = 15, हातचाला 1, 3 × 12 आणि 1 13, 13.5. त्यानंतर 15 × 2 = 30 म्हणजे 3.05. 17 आणि 13 किती आलं यांचा दशांश चिन्ह येईल आणि या ठिकाणी किती येईल 30.5. किती बेरीज आली यांची 30.5 - 3.0 म्हणजे तुमचं या ठिकाणी उत्तर आलेलं आहे. काय उत्तर येईल 27.5. 27.5 म्हणजे काय आलेलं आहे पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आलेलं आहे. फक्त काय केलेलं आहे आपण या ठिकाणी इक्वेशन मध्ये या 3 व्हॅल्यू ठेवलेल्या आहेत आणि समीकरण दिलेल्या इक्वेशन पद्धतीने आहे. तर अतिशय सोपं उदाहरण होतं. आपला पर्याय क्रमांक 2 हा बरोबर आलेला आहे. ठीक आहे. ओके, या ठिकाणी उदाहरण क्रमांक 6 पाहूया. ब्रॅकेटमध्ये p - q + r या राशी बरोबर नसणारी राशी कोणती. काय विचारलंय आपल्याला, नसणारी राशी कोणती. पहा आता दिलेल्या राशीमध्ये एक्सप्रेशन मध्ये काय दिलेलं आहे, p चा सिम्बॉल कोणता आहे प्लस, q चा सिम्बॉल काय आहे चिन्ह काय आहे मायनस आणि r चा काय आहे प्लस. या दिलेल्या सिम्बॉलच्या पद्धतीने पर्यायामधील सुद्धा p q r चे सिम्बॉल असणं आवश्यक आहे. जर या पद्धतीने सिम्बॉल असतील तर तो पर्याय बरोबर आहे, नसता तो पर्याय काय असणार आहे चुकीचा असणार आहे. पहा आता या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 पाहूया. p चा सिम्बॉल काय आहे प्लस, बरोबर आहे. r चा सिम्बॉल काय आहे मायनस, या ठिकाणी सिम्बॉल प्लस पाहिजे म्हणून हा पर्याय क्रमांक काय आहे चूक आहे. 2 नंबर पाहूया. आता पहा r चा सिम्बॉल आहे प्लस, बरोबर आहे. q चा सिम्बॉल काय आहे मायनस, बरोबर आहे. p चा सिम्बॉल काय आहे प्लस, बरोबर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. तिसराही चेक करू आपण. पहा q चा सिम्बॉल काय आहे मायनस, बरोबर आहे. p चा सिम्बॉल काय आहे या ठिकाणी पॉझिटिव्ह आहे, प्लस आहे, बरोबर आहे. या ठिकाणी मायनस पॉझिटिव्ह आणि r चाही सिम्बॉल काय आहे पॉझिटिव्ह आहे, प्लस आहे, हेही बरोबर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 सुद्धा बरोबर आहे. आता पर्याय क्रमांक 4 पाहूया. p चा सिम्बॉल काय आहे पॉझिटिव्ह, काहीच सिम्बॉल नाही म्हणजे प्लस सिम्बॉल असतो पॉझिटिव्ह, या ठिकाणी पॉझिटिव्ह सिम्बॉल. r चा सिम्बॉल आहे पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह आणि q चा सिम्बॉल आहे निगेटिव्ह, निगेटिव्ह. म्हणजे पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. म्हणजे या राशी बरोबर नसणारी राशी कोणती असणार आहे पर्याय क्रमांक 1. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. सोपं उदाहरण होतं. फक्त चिन्हांवरून आपल्याला हे उदाहरण सोडवायचं होतं, त्याचा पर्याय निवडायचा होता. ओके, उदाहरण क्रमांक 7 पाहूया. अतिशय सोपं उदाहरण आहे. दिलेल्या किमती फक्त इक्वेशन मध्ये त्या समीकरणामध्ये सोडवायची टाकायच्या आहेत. पहा x बरोबर 1 आहे, y बरोबर 2 आहे, z बरोबर -3 आहे. ह्या व्हॅल्यू ज्या आहेत दिलेल्या इक्वेशन मध्ये राशीमध्ये टाकायच्या आहेत. पहा आता x ची व्हॅल्यू काय आहे 1, y ची व्हॅल्यू काय आहे 2 + 2,
झेडची व्हॅल्यू काय आहे -3, मायनस हे वजाला वजा सिंबॉल यायचं, झेडची व्हॅल्यू टाकायची आहे -3 आणि या ब्रॅकेटचा काय येईल स्क्वेअर येईल, या ब्रॅकेटचा काय येईल स्क्वेअर. पहा आता 1 + 2 किती झाले 3, त्यानंतर मायनस मायनस काय झाले +3 आणि याचा स्क्वेअर 3 + 3 किती झाले 6 आणि 6 चा स्क्वेअर काय येईल 36 म्हणजेच पर्याय क्रमांक 3 बरोबर. ओके, सोपं उदाहरण होतं. या ठिकाणी उदाहरण क्रमांक 8 पाहूया. y हा 1 च्या दुप्पट आहे. y हा काय आहे 1 च्या दुप्पट आहे आणि z च्या तिप्पट आहे. y हा काय आहे z च्या तिप्पट आहे. तर पुढील राशीची किंमत काढा. तर z बरोबर किती दिलेला आहे 2, ही किंमत आपली राहिली होती z बरोबर 2. पहा आता यावरून आपण काय करूया, z बरोबर z ची किंमत दिलेली आहे 2, म्हणजे या ठिकाणी 3 × 2 किती आलेली आहे y ची किंमत 6 आलेली आहे. यानंतर y ची किंमत 6 आलेली आहे, म्हणजे या ठिकाणी y ची व्हॅल्यू आलेली आहे 6. या व्हॅल्यू वरून आपण x ची व्हॅल्यू काढू शकतो. पहा आता y बरोबर 2x म्हणजे 6 बरोबर 2x, 2 हे x ला गुणिले आहेत, या साइड आल्यानंतर काय होतील भागिले. 6/2 बरोबर x, बेक बे बेत्रिक 6 बरोबर x बरोबर किती आलेली आहे किंमत 3, म्हणजेच x ची किंमत किती आलेली आहे 3 आलेली आहे. ती भेटलेली आहे 3. y ची किंमत किती आहे, y ची किंमत या ठिकाणी 6 आलेली आहे आणि z ची किंमत ऑलरेडी या ठिकाणी दिलेली आहे, किती आहे 2. या किमती ज्या आलेल्या आहेत या आपण आता समीकरणामध्ये मांडू. पहा आता 2x आहे, 2 × 2x म्हणजेच 2 × 3 लिहू शकतो किंवा आपण 2 इन ब्रॅकेट मध्ये 3 लिहूया. y ची किंमत किती आहे 6, म्हणजे -6 लिहूया. त्यानंतर z ची किंमत काय आहे 2 अधिक 2 लिहूया. याचा क्यूब करायचा आहे. बेत्रिक किती झाले रे 6, 6 - 6 अधिक 2 घन, 6 मधून 6 जातील, या ठिकाणी फक्त राहील 2, 2 चा घन किती येईल, उत्तर येईल 8. आपलं उत्तर काय आलेलं आहे 8 उत्तर आलेलं आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 उत्तर बरोबर आहे. ठीक, या ठिकाणी 9 नंबरचं आपण उदाहरण पाहूया. आता अतिशय सोपं उदाहरण आहे. a बरोबर किंमत दिलेली आहे 13b - 15, b बरोबर किंमत दिलेली आहे 3c अधिक 4 आणि c बरोबर किंमत दिलेली आहे -1. पहा आता c बरोबर -1 ही किंमत ठेवलेली आहे. यावरून c च्या किमतीवरून आपण या ठिकाणी b ची किंमत आपण काढू शकतो. पहा आता कशी येईल b ची किंमत. 3 आणि -1 अधिक 4, 3 × 1 3, पण हे -3 येतील, अधिक 4, 4 मधून 3 गेले, खाली राहिला 1 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह +1 उत्तर येईल. ही आलेली आहे b ची व्हॅल्यू. किती आलेली आहे +1. आता b च्या व्हॅल्यू वरून आपल्याला या ठिकाणी a ची व्हॅल्यू काढायला जमणार आहे. काय आहे a ची व्हॅल्यू, या ठिकाणी पर्याय हा शब्द मी पुसून काढतो. काय आहे a ची व्हॅल्यू, काय b ची व्हॅल्यू काय आलेली आहे 1, म्हणजे 13 कंसामध्ये 1 आणि -15, 13 × 1 13 -15, 15 मधून 13 गेले, खाली राहिले 2 आणि हे 2 मात्र कसे असणार आहेत मायनस, मोठ्या संख्येचं चिन्ह, 15चं चिन्ह वजा, या ठिकाणी -2 उत्तर आलेलं आहे. आता a बरोबर किंमत किती आलेली आहे -2, म्हणजे या ठिकाणी मी पुन्हा एकदा किमती लिहितो. a बरोबर किंमत आलेली आहे -2, b बरोबर किंमत आलेली आहे, किती आलेली आहे b बरोबर किंमत 1 आणि c बरोबर किंमत आलेली आहे -1. या 3 किमती ज्या आलेल्या आहेत त्या आपण दिलेल्या राशीमध्ये इक्वेशन मध्ये मांडूया. a ची किंमत आहे -2 -3, b ची किंमत मांडूया 1 आणि -5, c ची किंमत मांडूया -1. पाहता -2
3 एक 3 वजा 3 आणि 5 एक 5 हे प्लस 5 होईल. बघा आता वजा वजा काय झाले प्लस मायनस 2 + 3 5 झाले. मात्र वजा वजा सिंबॉल असेल तर दोन अंकांची बेरीज करायची, चिन्ह मात्र काय असायला पाहिजे वजा. वजा 2 मधून वजा 3 गेली, वजा 5 राहिले आणि हे अधिक 5 म्हणजे आपलं उत्तर काय येईल 0. 0 या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत. या ठिकाणी पर्याय आहेत. काय आहे पर्याय म्हणजे 3 वजा 3 2 0 हे पर्याय आहेत, म्हणजे आपला पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. या पद्धतीने स्वाध्याय 30.1 अतिशय सोपा स्वाध्याय होता. याचे सर्व उदाहरण आपण सोडवून पाहिलेले आहेत. ओके.